खरं तर 17 वर्ष झालेली आहेत, पण त्या आठवणी आजही कायम आहेत. आजही शहारहा आणतात. ह्या सगळ्यावर एक बायोपिक येतोय तुमच्या आयुष्यावर. अ, राजकुमार राव तुमची भूमिका साकारतायत. कसं वाटतंय याबद्दल? खरं म्हणजे ते बायोपिक सिनेमा बघितल्यानंतरच सांगता येईल. पण ही गोष्ट खरी आहे, की मॅडॉक फिल्म्सचे माझ्याकडे ते लोक आले होते. त्यांनी मला विचारलं. माझा मूलभूत प्रश्न असा होता, की वकिलाबद्दल लोकांना आवडेल का? कारण आजही समाजामध्ये वकिलाबद्दल वेगवेगळ्या भावना असतात. मी वेगवेगळे खटले चालवले, मला आलेले वेगळे वेगळे अनुभव मी शेअर केले, जनतेचे शेअर केले. काही गोष्टी ज्या या देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आमच्या लोकशाहीच्या सुदृढ होण्याकरता ज्या बाबी सांगायच्या नसतात त्या बाबी सांगितल्या नाहीत. परंतु राजकुमार राव माझी याची भेट झाली आणि मी त्याला विचारलं, या सिनेमाच्या डायरेक्टरला विचारलं, तुम्ही इतके सिरियस आहात का बायोपिक काढण्यावर? कारण असे वकिलांवरती मुन्नाभाई हे बाकीचे बरेच वकिलांवरती पिक्चर निघालेत, परंतु एखाद्या वकिलाच्या याच्यावरती पिक्चर निघणं आणि तो लोकांच्या पसंतीला आला पाहिजे. बघूया आता ते पिक्चरवाल्यांचे अविनाश म्हणून आहेत, ते या पिक्चरचे डायरेक्टर आहेत बायोपिकचे. आल्यानंतर कळेलच कसा आहे पिक्चर. पण राजकुमार राव तुमची भूमिका साकारत होते, ज्यावेळी तुम्ही त्यांना न्याहाळत होतात, आलेले असतात, तर काय मनात प्रश्न आलेले की हा माणूस आपली भूमिका स्क्रीनवर एकदा साकारणार माझी आहे? भेट झाली, हा. पण राजकुमार राव बद्दल मी ऐकून आहे. कारण तसं मला बॉलिवूडच्या याच्याबद्दल फारसा ज्ञान कमी आहे माझं. पण ही इज अ व्हेरी गुड ऍक्टर. त्यांच्याबद्दल सगळीकडे तसं बोललं जातं. आणि त्यांना विचारलं, मी हा प्रश्न विचारला, आपको लगता है की ये मूवी चलेगी? तो हा सर बिलकुल चलेगी मूवी. ठीक आहे म्हटलं सर.